नशाच गाळून टाकतो. हा विचार महाराष्ट्राच्या मातीत वंदनीय बाळासाहेबांनी पेरला. उभी हयात गेली वंदनीय बाळासाहेबांची या महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी. आपल्यातला सर्वसामान्य शिवसैनिक काही नसताना सत्तेच्या शिखरावर वंदनीय बाळासाहेबांनी पोहोचवलं. पानटपरीवाला साधा शिवसेना प्रमुखांनी सत्तेच्या शिखरावर पोहोचवला. रिक्षावाला पोहोचवला. भाजीपाला विकणारा, अशी 18 पगड 12 बलुतेदारांची मुलं एकत्रित केली. मग माळी असेल, कोळी असेल, तेली असेल, कुणबी असेल, वडर असेल, मातंग असेल, लिंगायत असेल, कोष्टी असेल, धोबी असेल, सोनार असेल, सुतार असेल, लोहार असेल, कलाल असेल, शिंपी असेल, गोसावी असेल, माली असेल, मराठा असेल, पारधी असेल, कुंभार असेल, 18 पगड 12 बलुतेदारांची पोरं एकत्रित केली. त्यांच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा दिला. त्या भगव्याचं तेज, सामर्थ्य आणि शक्ती निर्माण करण्याचं धाडस प्रत्येक शिवसैनिकांमध्ये पेरलं. आणि मग उठून उभा झाला माझा सूर्यासारखा शिवसैनिक. आणि त्याच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा लढवय्या छावा आज लढतोय. अरे दिल्ली कित्येक वेळा आली, उद्धव साहेब आता तरी ऐका, उद्धव साहेब आता तरी ऐका. पण स्वाभिमानाची भाकरी महाराष्ट्राची खायची आणि दिल्लीची चाकरी करायची, हे तर माझ्या आयुष्यात, हे पूर्ण आयुष्यात माझ्या वंदनीय बाळासाहेबांनी केलं नाही. मग बाळासाहेबांचा छावा कसा करेल? जीते हो किसी ने देश तो क्या, उद्धव जी ने दिलों को जीता है. जिन्हें मान चुकी सारी दुनिया, मैं गीत उन्हीं का गाता हूँ. महाराष्ट्र का रहने वाला हूँ, ठाकरे की बात करता हूँ, ठाकरे की बात करता हूँ. खर तर महाराष्ट्राच्या आता कानाकोपऱ्यात कुठेही जा साहेब, किती गल्ली बोळ्यात गेले. मी अकोल्यावरून 600 किलोमीटर दुरून आलोय, महाराष्ट्रभर फिरतोय शिवसेनेसाठी. काही गेलं नाही, एक सामान्य शिवसैनिक होऊन सर्वसामान्य माणसासाठी. आता खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचं महाराष्ट्राला असणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांचं नाव जरी घेतलं ना ग्रामीण भागामध्ये, तर काय येतं सामान्य माणसाच्या मनात? न दबी सिसकती चीक न सबरे इम्तहान हूं मैं, रगों में दौड़ते लहू का खोलता उबाल हूं मैं. कोई हकराय दाही से महरूम कठपुतली नहीं हूं, मैं तो शोर हूं, दहाड़ हूं, कोहराम हूं मैं. वो मजलूम नहीं जिसको घेरे हो सियासी फंदे, ये तख्त पलट के रख दूं एक ही बाजी में. शतरंज की ऐसी गहरी चाल हूं मैं, बुझता दिया नहीं मशाल हूं मैं, मशाल हूं मैं, मशाल हूं मैं. बाबांनो, हीच आता प्रभू श्रीरामांच्या विचारांची मशाल, हीच आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची मशाल, हीच आदित्य साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या कार्याची मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेटलेली आहे. आज जेवढे मतदारसंघ झाले असतील, सगळीकडे नुसती मशाल चालू आहे. जातीपातीची बंधनं तोडून सर्वसामान्य माणसाच्या मनात घर उद्धव साहेबांनी केलंय. कोरोना काळात सामान्य माणसाचं देवदूत म्हणून काम उद्धव साहेबांनी केलं. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा जगात 3च वेळा झाला. एक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, एक माझ्या शरद पवार साहेबांनी आणि थेट आता उद्धव साहेबांनी. म्हणून या महाविकास आघाडीच्या तमाम नेत्यांसाठी टाळ्याचा गजर करा. उभे आयुष्य या लोकांनी अर्पण केलं. आम आदमी पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वसामान्य माणसाला घेऊन यांनी आयुष्यभर काम केलं. आणि हे आपल्याला शिकवायला निघाले. खर तर शिंदे साहेब आणि त्यांच्या 40 गद्दारांनी काय केलं माहिती आहे का? 40 गद्दारांनी अगोदर मुद्रा भोळी केली, मग या दोन्ही हाताची झोळी केली. एवढे सोपे नव्हते हो माझ्या उद्धव साहेबांना हटविणे. म्हणून तर या गद्दारांनी टोळी केली, म्हणून तर या गद्दारांनी टोळी केली. आणि याच 40 गद्दारांची टोळी घेऊन यांनी काय साध्य केलं? तर अगोदर वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला. याच 40 जणांच्या गद्दारांनी टोळी करून काय साध्य केलं? तर मराठा आरक्षणाचं आंदोलन करणाऱ्या माझ्या मराठा बांधवांच्या अंगावर गोळ्या झाडण्याचं काम केलं. याच गद्दारांची टोळी घेऊन यांनी काय केलं? तर शेतकऱ्यांना दामदुप्पट त्यांच्याच खिशातलं काढलं. प्रधानमंत्री सन्मान निधीच्या नावानं 6,000 द्यायचे आणि डीएपीच्या 1 लाखाचं जर डीएपीचं खत जर वर्षभरात होत असेल तर 18% जीएसटीनं त्याचे 18,000 जवळ घ्यायचे. जर या भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता फिरायला आला, अगोदर आमचे राहिलेले 12,000 वापस दे म्हणा, तर ते शेतकरी सन्मान निधी आम्हाला दाखव. उभं आयुष्य ज्या ठाकरेंनी या महाराष्ट्रासाठी घालवलं हो, सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. आता त्या ठाकरेंचं ऋण फेडण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. काही मागितलं नाही हो. 1995 ला सत्ता आली, एकही पद घरात घेतलं नाही.
दादा साधन नगरसेवक पदही ठाकरे कुटुंबाच्या घरात नव्हतं. हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अहो हे नियतीनं पद टाकलं, पण नियतीनं पद दिल्यानंतरही त्या पदाचा सन्मान कसा करावा हे ठाकरे कुटुंबाजवळून शिकावं मायबाप हो. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आता खऱ्या अर्थानं ही क्रांती तुम्हाला आम्हाला पेटवायची आहे. हीच क्रांती तुम्हाला आम्हाला पेटवायची आहे. आणि लक्षात ठेवा, किती प्रलोभन आले, किती गद्दार गल्लोगल्ली फिरले, किती पाया पडले, किती रडले, तरी त्याला म्हणा आता मानाचा जय महाराष्ट्र. तुम्ही एकदा मातोश्रीला दगा दिला म्हणजे आमच्या घराला दगा दिला. 25 वर्ष ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी मोठी केली, ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीचं बोट धरून महाराष्ट्रात नाही तर देशात सत्ता दिली, त्याच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या घराला दगा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आता माघार नाही. ही मशाल एवढ्या जोरात पेटू द्या दादा हो, की इतिहास झाला पाहिजे. आणि मुंबईत आपली कर्मभूमी आहे. मुंबईत हे शिवसेनेचं खऱ्या अर्थानं माहेरघर आहे. आणि इथला मुंबईतला कट्टर शिवसैनिक कधी झोकत नसतो. हा इतिहास आहे दादांनो. म्हणून जास्त वेळ घेणार नाही, खूप वक्ते आहेत, आता राज्यभर बोलायचंच आहे. मी सर्वांना एकदा मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि जोरात एकदा टाळ्या वाजवून मशालला क्रांतिकारी विजय देण्याचं आपण काम करावं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी खूप मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन या सभेला केलेलं आहे. धन्यवाद अभिषेक करंजकर सर. या ठिकाणी आपले महामानव महान विभूतींचा या ठिकाणी